चालू. आज आपण तेर येथील पावननगरीत आलेलो आहोत. त्यानिमित्तानं आज आपली भेट आपले परमपूज्य गुरुवर्य नारायण महाराज पिंपरीकर यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत की ते दरवर्षी म्हणजे पिढ्यानपिढ्या ते दरवर्षी इथं येत असतात. साधारणतः रोज 30 ते 35 किलोमीटरचं अंतर पार करून ते आपल्या भक्तजनांना घेऊन तेर या पावननगरी दरवर्षी येत असतात काकांच्या दर्शनाला. तर महाराज आज आपला कितवा दिवस आहे, तिथून आपल्याला किती दिवस लागतात यायला इथं? आम्हाला साधारण 4 दिवस लागतात. 4था दिवस आज आहे. मग एवढ्या उन्हात साधारणतः एवढे अंतर कसं चाललं जातं? म्हणजे काय महिमा आहे का काकाची काही? नाही, आता वारीला काकाच्या वारीला निघाल्यानंतर एवढं ऊन जरी असेल तरी उन्हाचं वगैरे काही वाटत नाही, कारण हा सुख सोहळा स्वर्ग नाही, याचे जे समाधान आहे ते देवाला सुद्धा खालीच यावं लागतं. हे कारण या सुखाकारणे देव वेडावाला वैकुंठ सोडून संत असोत्याने राहायला, याच्याकरता देवसुद्धा खाली येतात, कारण याचा आनंदच वेगळा आहे, याचं समाधान वेगळं आहे. बरं, इथं असं म्हणतात की काकाचे समजा हे करायला काम करायला स्वतः विठ्ठल इथं येत होते. तर या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? निश्चितच येत होते, कारण भगवान परमात्मा हा भक्ताच्या हाकेला धावून येतो आणि भक्ताचं न सांगता कळे अंतरीचे बोज. भगवान परमात्मा स्वतःहून संतांची सर्व कामं करतात. तर आजच्या पिढीला तुम्ही काय सांगणार जी व्यसनाचे आहारी संस्कृती आहे आपली, ही भारतीय संस्कृती आहे, साधू संतांची संस्कृती आहे. आपला देश हा सती साध्वी सत्पुरुष महात्मे छत्रपतींचा आहे, वीरांचा शुरांचा आपला असणारा हा. तर आता आपले संत गोरा काकाचे चरित्र आहेत, तर ते युवकांनी वाचण्याबद्दल काय तुम्ही हे करताल, प्रवृत्त करताल? जे वचन आहेत त्यांचे ते आहेत ते युवकाने काकांचं सर्व संतांचं काकांचं चरित्र वाचावं आणि चरित्र वाचत असताना त्या चरित्रामध्ये जर तुम्हाला तर्कबुद्धी वाटत असेल तर त्याची शहनिशा करण्याकरता तुम्ही जर पुन्हा पुन्हा जर वाचन केलं तर ही जी भगवंत नामचिंतनाची साधना आहे ती साधना जर आपण केली तर या साधनेने आपल्या शरीरात व्यायाम होतो आणि व्यायाम झाल्यानंतर आपल्याला त्याची परिस्थिती अनुभव बरोबर प्राप्त होतो. तेर नगरीला असं काशीसुद्धा म्हणतात, त्याबद्दल काय तुमचं काय म्हणणं आहे? असं कारण काशी विश्वेश्वराचं मंदिर या ठिकाणी आहे आणि काशी मला विद्वतेचं हे माहेरघर आहे, कारण संतांचे परीक्षकच काका आहेत, कारण संतांचं परीक्षा घेण्याचा अधिकारच तो काकांचा आहे. त्यामुळं काशी याला म्हणायला काही हरकत नाही, कारण काशी पीठ आहे, तसं हे पीठ आहे असं माझं मत आहे. म्हणजे असं म्हणतात की काकाची पुण्याई सर्व जगाने पाहावी. तर अशा वेळेस काकाचं ज्यावेळेस आपल्या समोर त्यांचं ही होतं बाबा दर्शन होतं, समजा मनस्मृती म्हणा, समजा आपण दर्शन घेतल्यावर असं, तर ते आपल्या चित्ताला काय होतं, काय प्रमाण देतं काय असं? कारण आपल्या चित्ताला जे समाधान वाटतं ना, ते समाधान तसं समाधान आपल्याला दुसरीकडे कुठे लागतच नाही. ते समाधान जो आहे तो आनंद उपभोगण्याकरताच आम्ही चालत काकांची वारी करतो. चालत काकाची वारी करताना जी काय वेदना होतात ते काय म्हणजे त्याला काका पूर्ण आशीर्वाद देऊन वेदना असं कमी करतात का? कारण काकांचा तर आशीर्वाद आहे, साधू संतांचा देवाचा आशीर्वाद आहे, काकांचा आशीर्वाद आहे आणि वेदना हे आम्हाला जाणवतच नाही. कारण वेदना जाणवली तर दुःख वाटेल, कारण वेदना हे आम्हाला जाणवतच नाही, कारण आम्हाला पुढे मिळणारा आनंद आणि समाधान खूप मोठं आहे, त्याच्यापुढे वेदना हे जाणवतच नाही. ओके, धन्यवाद. आता हे आतंकवादी जे आहेत समजा, हे वारंवार आपल्याला समजा हे टार्गेट करतात, त्यांना कोणती धर्माची भाषा नसते, पण हे जाणून बुजून असं का करतात, काय त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? हे जाणून बुजून असं होत असेल तर कारण आपल्या हिंदू धर्मावर आक्रमक पहिल्यापासूनच झालेले आहे. पहिले मंदिरं तोडणं हे करणं पहिल्यापासून आक्रमक झालेले आहे. त्याला असणारा प्रतिकार करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने त्याच्याकरता पुढं आलंच पाहिजे. हे प्रत्येकाने प्रतिकार केला पाहिजे. मानव धर्म हा सर्वांनी सांभाळला पाहिजे. तर त्यासाठी सर्व देशातील जनतेने एक व्हावे असं तुमचं म्हणणं आहे. तर त्याबद्दल एक देशाचे पंतप्रधान गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून काय तुमच्या काय अपेक्षा आहेत, त्यांनी काय करावं म्हणतात?
त्यांच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपणही त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांनी घेतलेले निर्णय जे योग्य आहेत त्याला आपण सर्वांनी जनतेने सहकार्य केलं पाहिजे. ही राजसत्ता याच्यामध्ये असल्याशिवाय संत सत्ता राजसत्ता दोन्ही एकत्र मिळून हा वाद मिटू शकतो. त्याच्याकरता ते प्रयत्न झाले पाहिजेत आणि सर्वांनी संप्रदायाने त्याच्यामध्ये झोकून दिलं पाहिजे. संप्रदायाने जनजागृती केली पाहिजे. आता ही शेजारी पाकिस्तान देश असं आपण पहिल्यांदा 99ला सुद्धा बघितलं, पुन्हा मध्ये सुद्धा बघितलं. आपल्या म्हणजे जाणून बुजून अशा देशातल्या लोकांना टार्गेट करणं, हे अशा जे समजा हे बिगर कामाची शक्ती आहे ते आपल्या देशावर असं अतिक्रमण करत आहेत. तर त्याबद्दल एक आपण हिंदू संत म्हणून आपण त्यांचा कसा करावा, प्रतिकार कसा करावा? कारण तुकोबरायांचं वचन आहे, मो मेण होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भिजवायची किंवा नाठाळाच्या माती हाणू काठी, याप्रमाणे आपण वज्र ते